दौंडमध्ये गुळ उत्पादकांवर एफडीएची कारवाई. 17 लाखांचा गुळाचा साठा जप्त. गुळाची गोडी वाढावी आणि त्याला रंग चांगला यावा म्हणून गुळ उत्पादक त्यामध्ये साखरेचे मिश्रण घालत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गुळ हा ऊसाच्या रसापासून तयार होतो. तो पूर्णपणे रसापासूनच तयार व्हायला हवा. मात्र आता त्याची गोडी वाढावी, त्याला रंग चांगला यावा म्हणून गुळ उत्पादक त्यामध्ये साखरेचे मिश्रण घालत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने दौंड तालुक्यातील गुळ उत्पादन करणाऱ्या 4 आस्थापनांवर कारवाई करत तब्बल 16.5 टन गुळ आणि 20 टन साखरेचा साठा जप्त केला आहे. जप्त मालाची किंमत 17 लाख रुपये असून त्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. एफडीएने 29 मे रोजी दौंड तालुक्यातील विविध गुळ उत्पादन आस्थापनांची तपासणी केली होती. त्यामध्ये एफडीएच्या अधिकाऱ्यांना ही गुळ उत्पादक गुळाची गोडी वाढवण्यासाठी साखरेची भेसळ करत असल्याचे आढळून आले. त्याचबरोबर विनापरवाना उत्पादन करणे, गुणवत्तेबाबत ग्राहकांची दिशाभूल होईल असे वेष्टन वापरणे व गुळ उत्पादन प्रक्रिया अस्वच्छ आणि अपुऱ्या स्वच्छता मानकानुसार सुरू असल्याचं निदर्शनास आले. बोरी, पारधी, सहजपूर, खामगाव, फाटा या परिसरातील गुळ उद्योगांमध्ये हे दिसून आलेलं आहे. काही आस्थापनांमध्ये तसेच काही उत्पादनांकडे आवश्यक अन्न सुरक्षा परवाना नसल्याचंही आढळून आलेलं आहे. अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006 तसेच त्या अंतर्गत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित आस्थापनांविरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती एफडीएचे पुणे विभागाचे सहआयुक्त दिगंबर भोगावडे यांनी दिली आहे. गुळ उत्पादक गुळामध्ये साखरेचे मिश्रण करत असल्याचे आढळून आले आहे. गुळ हा ऊसापासून तयार केला जायला हवा. मात्र त्या गुळाची गोडी वाढावी, त्याची पक्की ढेप बनावी, भडक कलर येण्यासाठी कृत्रिम रंगाचे मिश्रण आणि साखर असल्याच्या कारणावरून ही कारवाई करण्यात आली आहे. प्रदीप आमरे, सहाय्यक आयुक्त, एफडीए पुणे.